आजकल हम देख रहे हैं कि यूनिफॉर्म सिविल कोड के नाम पर ऐसे लोगों को भड़काने का काम हो रहा है। आप मुझे बताइए, एक घर में परिवार के एक सदस्य के लिए एक कानून हो, परिवार के दूसरे सदस्य के लिए दूसरा कानून हो, तो क्या वो घर चल पाएगा? क्या कभी भी चल पाएगा क्या? फिर ऐसी दोहरी व्यवस्था से देश कैसे चल पाएगा? दोहरी व्यवस्था, यूसीसी या भाषणामध्ये पंतप्रधान जे शब्द वापरतात त्याला मराठीमध्ये समान नागरी कायदा म्हणूया, ज्याची आज आपल्या देशामध्ये खूप चर्चा आहे। हा समान नागरी कायदा म्हणजे काय? समान नागरी कायद्यासंदर्भात राज्यघटनेमध्ये आपल्या कोणत्या तरतुदी आहेत? या समान नागरी कायद्याची ब्रिटिशकालीन पार्श्वभूमी काय आहे? समान नागरी कायदा लागू करण्यासाठी अडचणी कोणत्या आहेत? सध्या समान नागरी कायदा कोणकोणत्या राज्यात आहे आणि याची आंतरराष्ट्रीय स्थिती काय आहे, हे सर्व विश्लेषण आपण या चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत फ्रेंड्स। सो फर्स्ट, समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडे विविध कायदे आहेत। तर मुख्यतः कायद्याचे 3 प्रकार आहेत। एक दिवाणी कायदा, दुसरा फौजदारी कायदा आणि तिसरा वैयक्तिक कायदा। भारतातील सर्व नागरिकांना दिवाणी कायदे आणि फौजदारी कायदे समान प्रमाण लागू होतात, पण जे वैयक्तिक कायदे आहेत, जे वैयक्तिक कायदे धर्माच्या आधारावर, प्रथा आणि परंपराच्या आधारावर आहेत, ते कायदे मात्र प्रत्येक धर्माला वेगवेगळे आहेत। मग हे कायदे कशा संबंधी आहेत? तर विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा हक्क, संपत्ती आणि दत्तक विधान या संबंधी हिंदूचे कायदे वेगळे आहेत, मुस्लिमांचे कायदे वेगळे आहेत आणि हे सगळे वेगवेगळे कायदे रद्द करून आणि सर्व धर्मियांना या संदर्भात एकच कायदा लागू करणे, याला आपण समान नागरी कायदा असं म्हणूया मित्रांनो। मग या समान नागरी कायद्याची ब्रिटिशकालीन पार्श्वभूमी कशी होती? मग तर आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारासाठी आली आणि व्यापार करता करता ती या ठिकाणची सत्ताधीश झाली। याच ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण करण्यासाठी ब्रिटिश संसदेने कायदे सुरू केले आणि पहिला कायदा 1773 चा नियमनाचा कायदा, त्या कायद्यामध्ये पुढे बदल करण्यासाठी 1781 चा नियामक कायदा हा पास करण्यात आला आणि यानुसार हिंदू आणि मुस्लिमांवर इंग्रजी कायदा जो काही लागू होता ती प्रथा आता बंद केली आणि भारतीय परिस्थितीनुसार आता कायदे लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यानंतर चार्टर कायदे आले। 1793 चा चार्टर कायदा, त्यानंतर 1830 चा, 1853, त्यानंतर 1853 कायदा, असे हे 3 चार्टर कायदे आले। 1793, त्यानंतर 1813, 1833 आणि 1853 असे 4 कायदे आले आणि यापैकी जो 1833 चा जो कायदा होता, या चार्टर कायद्यानुसार 1834 मध्ये एक कायदा आयोग स्थापन केला, जो पहिला कायदा आयोग होता। त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड मेकॉले आणि मग या कायदा आयोगाने आपला अहवाल जो आहे तो 1840 मध्ये दिला होता आणि या अहवालावर एक सामायिक चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की भारतामध्ये सर्व नागरिकांना लागू होतील असे समान कायदे करायचे। मग ते कायदे कोणते असतील? तुमच्या दिवाणी गुन्ह्याच्या संदर्भामध्ये, फौजदारी गुन्ह्याच्या संदर्भामध्ये, त्यानंतर पुराव्याच्या संदर्भामध्ये, कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामध्ये समान नागरिकांसाठी, सर्व नागरिकांसाठी समान कायदे केले जातील। परंतु जे काही धार्मिक कायदे आहेत हिंदूचे आणि मुस्लिमांचे, ते मात्र वेगळेच ठेवले जातील असं ठरवलं। म्हणजे याचा अर्थ की इथे सुद्धा ब्रिटिशांनी धार्मिक बाबीचे जे काही कायदे आहेत, विवाह, घटस्फोट, याला कुठलाही धक्का लावला नाही आणि हिंदूचे आणि मुस्लिमांचे कायदे असेच वेगळे राहू दिले। म्हणजे जो आज आपला प्रॉब्लेम आपला जो सॉल्व्ह करायचा आहे समान नागरी कायद्याच्या स्वरूपात, तो इथून सुरू झाला आहे। ठीक आहे। त्यानंतर परत 1857 चा उठाव झाला। 1857 च्या उठावाला धार्मिक कारणांची पार्श्वभूमी होती। हिंदू आणि मुस्लिमांचे धार्मिक कारण होते आणि म्हणून ते दोन्ही जे काही समुदाय ब्रिटिशांच्या विरोधात गेलेले होते। मग 1858 ला राणीचा जाहीरनामा आला। यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपली आणि ब्रिटिश संसदेची सत्ता भारतात सुरू झाली। पण राणीच्या जाहीरनाम्याने आणि ब्रिटिश संसदेच्या सरकारने
धर्माच्या बाबीमध्ये कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही असं ठरवलं आणि परत मग हिंदू आणि मुस्लिमांसाठी जे काही वैयक्तिक कायदे होते, विवाह, घटस्फोट, दत्तक वारसा, पोटगी, हे परत तसेच वेगळे राहिले, ते समान झाले नाहीचे. मग हे स्वातंत्र्यापर्यंत असंच चाललं. त्यानंतर क्रिप्स मिशन 1942, त्यानंतर 1946चं कॅबिनेट मिशन, हे काही आपल्याला टप्पे दिसतात आपल्या संविधान सभेच्या निवडणुकीचे. आणि कॅबिनेट मिशनच्या निवडणुकीनुसार संविधान सभेच्या निवडणुका झाल्या आणि संविधान निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर या संविधान निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा समान नागरी कायदा हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. आणि 23 नोव्हेंबर 1948ला त्यावेळेसचे बॉम्बे प्रांताचे काँग्रेसचे सदस्य होते मीनू मसानी यांनी हा संविधान सभेमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा मांडला होता. संविधान लिहित असताना, त्यावेळी चर्चा करत असताना हा प्रस्ताव त्यावेळेस मांडला गेला. याला सपोर्ट केला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुन्शी, हंसा मेहता, जवाहरलाल नेहरू. पण याला विरोध केला गेला. मोहम्मद इस्माईल, नजीरुद्दीन अहमद, हसरत मोहानी हे सगळे मुस्लिम लीगचे नेते होते आणि त्यांनी मात्र या समान नागरी कायद्याला विरोध केला. आणि तेव्हाच आपल्या भारताची फाळणी ही सुद्धा धार्मिक कारणावरून झाली होती. त्यामुळे घटनाकाराने हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा त्यावेळेस कुठेही बंधनकारक न करता याला मार्गदर्शक तत्वामध्ये स्वरूप दिलं आणि त्यावेळी हा मुद्दा किंवा समान नागरी कायदा लागू झाला नाही. त्याच्यानंतर काही प्रयत्न स्वातंत्र्यानंतर करण्यात आले. त्याच्यामधला एक प्रयत्न होता तो म्हणजे हिंदू कोड बिल. आता हिंदू कोड बिल जे आहे तर 11 एप्रिल 1947 रोजी 11 एप्रिल 1947 रोजी हिंदू कोड बिल जे आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये मांडलं होतं. आता या हिंदू कोड बिल मध्ये काय होतं तर हिंदू मध्येच मृत्यूनंतर विधवा स्त्री, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये संपत्तीचं विभाजन व्हावं त्यासंबंधी नियम, तसंच हिंदूच्या विवाह संबंधी तरतुदी, तसंच हिंदू पुरुष बहुविवाह करू शकणार नाहीये त्याच्यावर बंदी, हिंदू महिलांना घटस्फोटाचा अधिकार, या तरतुदी संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हिंदू कोड बिल मांडलं होतं. पण या हिंदू कोड बिलला मित्रांनो विरोध झाला. ठीक आहे, विरोध झाला त्यामुळे ते संविधान सभेत संमत होऊ शकलं नाही. पण नंतर 1951ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दिला आणि परत हिंदू कोड बिल मांडलं गेलं. पण हिंदू कोड बिलला कडाडून विरोध केला त्यावेळेसचे करपात्री महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांनी विरोध केला. त्याने सर्वांचं म्हणणं होतं की जर तुम्हाला समान नागरी कायदा लागू करायचा असेल तर ते हिंदूच्या संदर्भात का, बाकी धर्मियांच्या संदर्भात का बरं नाहीये. आणि म्हणून यांनी जोरदार जो आहे तो विरोध करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला 1951च्या आपल्या निवडणुका लागणार होत्या आणि म्हणून याचा कुठलाही वाईट परिणाम त्या निवडणुकांवर होऊ नये म्हणून हे हिंदू कोड बिल त्यावेळेस मागे घेतलं गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता. हे हिंदू कोड बिल त्यावेळेस 1951ला संमत नाही झालं. परंतु मित्रांनो हे जरी संमत नसेल झालं तरी नंतर पंडित जवाहरलाल नेहरूने निवडून आल्याच्या नंतर त्याचंच विभाजन करून वेगवेगळे कायदे संमत केले गेले. जसं हिंदू विवाह कायदा वेगळा केला गेला, हिंदू दत्तक वारसा कायदा वेगळा केला गेला, त्यानंतर हिंदू वारसा हक्क कायदा वेगळा केला. म्हणजे ते हिंदू कोड बिलच असं वेगवेगळ्या कायद्यामध्ये विभाजन करून असे वेगवेगळे कायदे त्यावेळी संमत करण्यात आलेले होते मित्रांनो. ठीक आहे, मग त्या दरम्यान आणखी एक 1985ला एक महत्वाचा खटला त्यावेळेस येतो तो म्हणजे शहाबानो खटला. आता शहाबानो ही कोण असते, मध्य प्रदेशमध्ये इंदोर मध्ये राहणारी असते. तिचे पती असतात मोहम्मद अहमद खान. पण हे पती मोहम्मद अहमद खान 62व्या वर्षी तिला तलाक देत असतात. आता 62व्या वर्षी ती कुठे जाणार म्हणून मग हा जो खटला आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन जाते की तिला यावर्षी 62व्या वयाच्या वर्षी तलाक मिळालाय आणि म्हणून तिला त्याच्या नवऱ्याकडनं पोटगी पाहिजे. त्यावेळेसचे सरन्यायाधीश असतात वाय.व्ही. चंद्रचूड आणि ते एक ऐतिहासिक निर्णय देतात आणि शहाबानो यांना पोटगी मिळण्याचा अधिकार आहे असं मान्य करतात आणि तसा तो आदेश देतात. आणि त्याच वेळेला वाय.व्ही. चंद्रचूड जे सरन्यायाधीश होते त्यांनी युसीसीची गरज सुद्धा बोलून दाखवलेली होती, ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. पण या निर्णयाला मात्र विरोध केला गेला. या निर्णयाला विरोध केला गेला मित्रांनो आणि विरोध झाला मुस्लिम समुदायाकडून
आणि त्यावेळेस पंतप्रधान होते राजीव गांधी आणि त्यांना वाटलं की कुठेतरी आपली मुस्लिम वोट बँक जी आहे ती नाराज होईल आणि म्हणून सुप्रीम कोर्टचा निर्णय डावलण्यासाठी राजीव गांधी सरकारने मुस्लिम महिला घटस्फोटाचा अधिकार संरक्षण कायदा 1986 केला आणि ज्या शहाबानो खटल्यामध्ये मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार दिला होता तो अधिकार या ठिकाणी नाकारला. म्हणजे या ठिकाणी परत युसीसी लागू करण्याचा थोडासा फार संधी होती राजीव गांधीला, पण ती पण त्यांनी जे असं म्हणता येईल ती हिरावलेली होती. त्या कशासाठी तर इथे वोट बँक साठी म्हणून. त्यानंतर आता हा जो काही आता सध्या आपल्याला समान नागरी कायदा करायचा म्हणजे काय तर हे जे काही विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा हक्क, संपत्ती, दत्तक विधान यांचे जे काही वेगवेगळ्या धर्मांचे कायदे आहेत हे वेगवेगळे कायदे रद्द करून सर्वांना लागू होईल असा एकच कायदा करायचा. तर असे वेगवेगळे कायदे कोणते आहेत मग? जसं बघा, हिंदूसाठी हिंदू विवाह कायदा आहे. हा कायदा विवाह आणि घटस्फोटाच्या संबंधी आहे, जो हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांना लागू होतो. हिंदू वारसा हक्क कायदा आहे 1956चा, हा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांना लागू होतो. भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा 1872 म्हणजे ख्रिश्चनांचा विवाहाचा हा कायदा आहे. पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा 1936 म्हणजे हा पारशी समुदायाच्या संबंधी कायदा आहे. मुस्लिमच्या संदर्भामध्ये मुस्लिम वैयक्तिक कायदा शरिया कायदा 1937 आहे आणि हा कायदा मुस्लिमांचा विवाह, घटस्फोट असेल, मेंटेनन्स असेल त्या संबंधी आहे. तसंच भारतीय वारसा हक्क कायदा 1925 चा आहे, जो ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू यांना लागू होतो. आनंद विवाह कायदा हा शिखाच्या संदर्भात आहे, तो त्यामध्ये 2012 मध्ये बदल केलेला आहे. विशेष विवाह कायदा 1954 आहे, जो आंतरधर्मीय विवाहासाठी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की किती सारे कायदे वेगवेगळ्या धर्मांना विवाह, घटस्फोट या संबंधी लागू होतात आणि यामुळे भारतीय कायदे व्यवस्थामध्ये कॉम्प्लेक्सिटी निर्माण झालेली आहे. नागरिकांमध्ये भेद निर्माण झालेला आहे आणि मग असा कुठेतरी भेद संपावा म्हणून आता प्रयत्न चाललाय तो म्हणजे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी म्हणून. बरं, मग समान नागरी कायद्याच्या संदर्भात आपल्या संविधानात कुठे तरतूद आहे का? यस, आपल्या संविधानामध्ये भाग 4 आहे मार्गदर्शक तत्वे. भाग 4 मार्गदर्शक तत्व आहे आणि या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 आहे आणि ते कलम 44 सांगतं की राज्य संस्थेने नागरिकांना समान नागरी कायद्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजेत. पण हे तत्व न्यायप्रविष्ट नव्हतं, त्यामुळे इतके दिवस सरकारला ते बंधनकारक नव्हतं आणि यासाठी कोणत्याही सरकारकडून कुठलंही ठोस पाऊल नव्हतं उचललं गेलं. आणि तसंही ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, धार्मिक आणि सांस्कृतिक बाबीशी निगडीत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सरकारने यावर चर्चा केली पण ठोस पाऊल मात्र कुठलंही उचललं नव्हतं. मग आता जर आपण या संदर्भात जर विचार केला की अमेरिकेसारखे जे काही विकसित देश आहेत तिथेही खूप सारे धर्म आहेत, पण प्रत्येक धर्माला वेगळा असा वैयक्तिक कायदा नाहीच आहे. तर सर्व धर्मांना विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तक वारसा या संदर्भात त्यांचे कायदे समान आहेत, म्हणजे त्या ठिकाणी समान नागरी कायद्यासारखी स्थिती आहे. इव्हन बऱ्याचशा मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी समान नागरी कायद्यासारखी स्थिती आहे आणि म्हणूनच तसंच आपल्या देशामध्ये लागू करायचा हा एक प्रयत्न दिसतोय. जर आपण विचार केला, आपल्या देशाचा जर विचार केला तर गोव्यामध्ये हा समान नागरी कायदा लागू आहे. कारण गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि पोर्तुगीजांनी सर्वांसाठी म्हणजे हिंदू असो, मुस्लिम असो, बाकी धर्म सर्वांसाठी एकच पोर्तुगीज कोड लागू केला होता 1867 आणि गोवा ज्यावेळेस भारताचा भाग झाला 1961 ला त्यावेळेला भारतीय संसदेने या पोर्तुगीज कोडला परवानगी दिली आणि त्यामुळे आता गोव्यामध्ये सर्व धर्मियांसाठी म्हणजेच त्यांचा विवाह असेल, पोटगी असेल, घटस्फोट असेल, दत्तक वारसा असेल, संपत्ती असेल या संदर्भात एकच कोड लागू आहे, पोर्तुगीज कोड 1867 किंवा यालाच गोवा फॅमिली कायदा 1867 असंही म्हटलं जात असतं. उत्तराखंडमध्ये काय केलेलं मित्रांनो, उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी न्यायमूर्ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. इव्हन हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा समान नागरी कायद्या संदर्भात समिती स्थापन केलेली आहे. म्हणजे अशी राज्याच्या स्तरावरची स्थिती आपल्याला दिसते. मग आता सध्या समान नागरी कायदा का बरं चर्चेला आहे? आजच हा किंवा याच आठवड्यामध्ये यावर का बरं चर्चा होतीये?
कारण आपण नेमकंच पंतप्रधानांचं स्पीचही सांगितलंय की त्यांनी समान नागरी कायद्याची आवश्यकता भासवलेली आहे. आणि इव्हन आता जो काही 22वा कायदा आयोग आहे की ज्याचे अध्यक्ष न्यायाधीश ऋतुराज अवस्थी आहेत, यांनी आताच मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 14 जून 2023 रोजी आपल्या देशातील लोकांकडून समान नागरी कायद्यासंदर्भात लोकांचे मत मागवले होते. जवळजवळ आतापर्यंत 15 लाख लोकांनी आपली मतं या समान नागरी कायद्यासंदर्भात दिलेली आहेत. आणि याच्यावर आज समान नागरी कायद्याच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक सुद्धा सरकारने बोलवलेली आहे. म्हणजे आता समान नागरी कायद्याच्या संदर्भात थोडेसे गतीने पाऊल पडत आहेत आणि म्हणूनच सगळीकडे चर्चा आपल्याला दिसत आहे. आणि बीजेपी या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये समान नागरी कायदा आहे आणि म्हणूनच थोडस तीव्र गतीने या संदर्भात सध्या पाऊलं पडत आहेत, चर्चा दिसत आहेत. काही पक्ष सपोर्ट करत आहेत तर काही पक्ष मात्र त्याला विरोध करत आहेत. ठीक आहे, मग याचा फायदा काय होणार आहे? काही तज्ञ म्हणतात की यामुळे लैंगिक समानता निर्माण होईल. कारण मग प्रत्येक कायद्यामध्ये काय झालं, पुरुषांना जास्त महत्व आणि जास्त अधिकार, तुलनेने स्त्रीला कमी महत्व आणि कमी अधिकार आहेत. मग ते मुस्लिम कायदे असतील किंवा हिंदू कायदे असतील, यामुळे हा भेद संपून जाईल आणि स्त्री आणि पुरुष समानता निर्माण होईल, लैंगिक समानता निर्माण होईल. कायद्यामध्ये सरळता व स्पष्टपणा येईल. कारण खूप सारे कायदे झालेत, त्या कायद्यातली कॉम्प्लेक्सिटी संपेल आणि समान कायदे, साधे कायदे, सरळ कायदे सगळ्यांसाठी लागू असणारे तयार होतील. आधुनिकीकरण आणि सुधारणा. भारत आता जगाचं नेतृत्व करणारा विश्व महागुरू बनण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच आपले कायदे सुद्धा त्या दर्जाचे असावेत, कुठेतरी आधुनिक आणि सुधारणावादी असावेत. म्हणून हा प्रयत्न. युवकांची महत्वाकांक्षा. आपल्या देशातले युवक खूप साऱ्या देशांमध्ये काम करत आहेत जॉबसाठी म्हणून, आणि म्हणून त्यांना तिथल्या देशातले कायदे आणि आपल्या कायद्यातल्या मध्ये तफावत आढळते. पण समान नागरी कायदा केल्याच्या नंतर ही तफावत मिटेल आणि त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण होईल. तसंच यामुळे नागरिकांमध्ये कुठलाही भेदभाव राहणार नाही धर्माच्या आधारावर, आणि एक सामाजिक एकात्मता किंवा राष्ट्रीय एकात्मता जी ती यामुळे वाढीस लागू शकते. हे फायदे सुद्धा त्यासाठीचे आहेत. बरं, याला विरोध का होतो किंवा अडथळे काय आहेत? आपल्या देशामध्ये जी धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे त्याला धोका पोहोचू शकतो. कारण हे सगळे जे काही वैयक्तिक कायदे आहेत हे धर्म, प्रथा, परंपरा आहेत याच्या आधारावर आहेत. आणि म्हणून आपल्या संविधानाने सुद्धा कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य सांगितलेलं आहे. पण जर असं समान नागरी कायदा लागू केला तर धार्मिक स्वातंत्र्याला धोका पोहोचू शकेल. आपले जे काही धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे त्यालाही धोका पोहोचू शकेल असंही काही जण म्हणतात. सर्व समान जनतेचा पाठिंबा सुद्धा नाहीये. कारण समाजामधला, आपल्या देशामधला काही गट याला पाठिंबा देतोय तर काही गट विरोध करतोय. आणखी लोकांना याबद्दल स्पष्ट अशी कल्पना नाहीच आहे आणि म्हणून सुद्धा सर्व लोकांचा पाठिंबा सुद्धा याला उपलब्ध नाहीये मित्रांनो. ठीक आहे, मग याला लागू करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आणि हे लागू करणं योग्य आहे का? येस, हे लागू करणं योग्य आहे, लागू केलं गेलं पाहिजे. परंतु हे लागू करत असताना कोणत्याही धर्मावर, कोणत्याही समुदायावर कुठलाही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. तसंच आपल्यामधली जी विविधता आहे ती जपली गेली पाहिजे. आणि हा कायदा करत असताना सर्व धर्माचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी एक सखोल चर्चा केली पाहिजे आणि नंतरच हा कायदा लागू केला पाहिजे. यस, थांबूया फ्रेंड्स. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.